आता तुम्ही ह्या अगोदर गौंडी कामगार होता. हा. आता 2 अधिकाऱ्यांचा बाप आहे. आता काय आहेच. काय आनंदच आहे की. बहिणी भावंड तुम्ही अधिकारी झाला, काय सांगायचं? खरं म्हणजे ना, मानदेशी लोकांमध्ये ना खरंच कष्ट करण्याची खूप ताकद आहे. आणि मग ते लोकांना, त्या स्वतः मानदेशी लोकांनाच माहित नाही की आपलं गदी माडगुळकरांचं एक पुस्तक आहे मानदेशी लोक म्हणून. खरं वाचायला पाहिजे, म्हणजे लोकांमध्ये किती कष्ट करण्याची ताकद आहे त्या पुस्तकातून आपल्याला समजतं. तुम्ही 4 वेळा हरला, म्हणजे नापास झाला PSIच्या परीक्षेमध्ये, 5व्या वेळेला झाला. काय तुमच्या डोक्यात आलं नाही का आता हे सगळं सोडावं, कुठलं तर काहीतरी करावं, पप्पासारखं आपलं गौंडी काम करावं? डोक्यात विचार आला असतील काहीतरी वेगळं काय? आयुष्यभर उन्हातानात राबणारा एक साधा गौंडी कामगार, हातात कायम विटा, सिमेंट आणि माती. स्वतः मात्र 10वी नापास. परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेता आलं नाही, पण मनात मात्र एक स्वप्न कायम होतं. आपली पोरं शिकली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत, अधिकारी झाली पाहिजेत. त्या स्वप्नासाठी या बापानं आयुष्यभर कष्ट केलं. आज त्या कष्टाचं फळ मिळालंय. नुकताच MPSCचा निकाल लागला आणि त्यात या घरातला मुलगा गौतम सावंत PSI झालाय, तेही महाराष्ट्रात 9व्या क्रमांकाने. थोरली मुलगी सुद्धा अधिकारी आहे. 5 वर्षापासून अधिकारी म्हणून सेवा देते. ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांची घरं बांधली, त्याच बापाच्या घरातून आज 2 अधिकारी बाहेर पडले. ही बातमी समजताच आम्ही त्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरी निघालो. आम्ही त्यांच्या माळरानातल्या घरापर्यंत पोचलो. घर साधं, वातावरण शांत, पण मन मात्र खूप मोठं. आम्ही या कुटुंबाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. कसा होता त्यांचा संघर्ष, कसा केला अभ्यास, आणि या गौंडी कामगाराच्या घरातून 2 अधिकारी कसे घडले, हे सगळं जाणून घेण्यासाठी ही मुलाखत शेवटपर्यंत पहा आणि आपल्या हक्काच्या मानदेश प्राईमला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, सध्या MPSCचा निकाल लागलाय आणि त्या निकालामधून जे विद्यार्थी यशस्वी झालेत त्यांच्या मुलाखती घेतोय. आता आपण मानदेशातल्या मान तालुक्यातल्या मार्डे गावात आहे. माझ्या चौबाजूनं बघितलं, आता तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. चौबाजूनं डोंगर आहे आणि आपण ज्या ठिकाणी बसलो इथं वसाड माळरान आहे. इकडं थोडी शेती आहे आणि या ठिकाणी सावंत कुटुंब राहते. माझ्यासोबत गौतम सावंत आहेत, ह्या त्यांच्या बहीण आहेत. हे दोघेही अधिकारी आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांची ओळख करून घेऊया. त्यांचे आई वडील आहेत माझ्यासोबत. आपण त्यांची मुलाखत घेणार आहे. आता नुकतेच हे PSI झालेत. खूप खूप अभिनंदन तुमचं. कधी कळला तुम्हाला निकाल PSI झालेला? पहिली 5 मार्चला संध्याकाळी 5:30च्या सुमारास माझी मुलाखत पण त्याच दिवशी होती आणि त्याच दिवशी मी मुलाखत देऊन घरीच गेलो होतो दीदीकडे आणि त्याच दिवशी रिझल्ट आला आणि त्याच वेळेस समजलं की माझं सिलेक्शन झालं होतं. मी SC मधून महाराष्ट्रात 9व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. काय बात. मंडळी, यांची स्टोरी इतकी इंटरेस्टिंग आहे. तुम्ही सर्व पूर्ण मुलाखत पहा. त्यांचे आई वडील आपल्यासोबत आहेत. मला सांगा, तुम्ही महाराष्ट्रात 9व्या क्रमांकाला आला. तुम्हाला कळलं की आपण PSI झालो, पहिला फोन कोणाला केला? पहिला फोन मी माझ्या घरी केला होता. आमची मम्मी आणि वडील यांना केला होता. ज्यावेळेस मी, म्हणजे माझा गेल्या वेळेसचा रिझल्ट, गेले 2 रिझल्ट 3 मार्क्सने राहिले होते. त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस मी फोन करून घरी सांगायचो की घरच्यांना माहित असायचं की आज रिझल्ट लागणार आहे, परंतु ज्यावेळेस मी घरी फोन करून सांगायचो की हा रिझल्ट 3 मार्कने माझा राहिला, त्यावेळेस म्हणजे असं काय सांगावं, ह्याच्यासाठी माझ्याकडे शब्द नसायचं. मी केवळ फोन करायचो आणि सांगायचो की ह्या वेळेस नाही झालं. मग एक 10-15 मिनिटांनी यांचा पुन्हा मला फोन यायचा की हो असू नये म्हणून, पुढच्या वेळेस नक्कीच होईल. त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला, तो विश्वास ह्यावेळेस जो मी फोन केला की पप्पा माझं सिलेक्शन झालं यावेळेस, त्यावेळेस वेगळाच आनंद मला पण होता आणि त्यांना पण होता. तब्बल 4 वेळा तुम्ही फेल झाला होता. 5व्या वेळेला तुम्ही मी एकूण 4 मुलाखती दिल्या PSI म्हणजे MPSCच्या. एकूण 5 अटेम्प्ट झाले माझे आणि 5व्या अटेम्प्टमध्ये माझं मग सिलेक्शन झालं. 4 मुलाखतीमध्ये अगदी काही थोड्या मार्कांनी पोस्ट राहत होती, 2.5 मार्क 3 मार्क अशी. एक रिझल्ट पुढच्या महिन्यामध्ये कदाचित येईल राज्यसेवेचा, त्याच्यातून सुद्धा पोस्ट मिळण्याची इच्छा, अपेक्षा आहेच. बरोबर. मला विशेष वाटतं की तुम्ही इथं घरी राहून अभ्यास केला, या डोंगरात अभ्यास केला.
आज जर बघितलं तर अनेक लय असतात विद्यार्थ्यांचे अपेक्षा की आता मुंबईला जाऊन अभ्यास करायचा, पुण्याला जाऊन अभ्यास करायचा. तुम्ही इथनं सुरुवात इथनं केली, याच रूममध्ये याच मातीत बसून अभ्यास केला आणि याच मातीत तुम्ही आता ज्या ठिकाणी बसलाय या ठिकाणी तुम्ही PSI बनून आलाय. हा. काय सांगाल तो खरं प्रवास तर कसा होता? मला असं वाटतं की आपण ज्यावेळेस प्रवास करतो त्यावेळेस आपल्याला मार्गदर्शन करणारे जे लोक असतात ते खूप महत्त्वाचे असतात. कारण तो आपल्याला एक चांगला मार्ग या क्षेत्रामध्ये एका चांगल्या मार्गाने घेऊन जाणारे मार्गदर्शक हे अत्यंत महत्त्वाचे असतात. माझ्यासाठी माझी बहीण होती, तिच्या गायडन्सखालीच मी अभ्यासाची सुरुवात केली होती सुरुवातीपासून. त्याच्यामुळे मला एवढा जास्त सुरुवातीपासूनच माझे प्रिलिम्स तर कधी गेले नाही जास्त. त्यामुळे तिच्या गायडन्सखाली मी कंटिन्यू अभ्यासाच्या एका फ्लोमध्ये राहिलो. एक डेडिकेशन जे काही एका MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असावं लागतं ते मला तिच्याकडून त्यावेळेसपासूनच मिळाले. त्याचबरोबर माझे आई वडील, माझे भाव आहे, तो पण म्हणजे एक सपोर्ट, जो फॅमिली सपोर्ट, एक मानसिक आधार एका विद्यार्थ्याला देऊन जातो, तो मला माझ्या घरातून सुरुवातीपासूनच खूप मिळालेला आहे. त्याच्यामुळे मला असं जास्त रिग्रेट नाही होत गेलं. म्हणजे प्रेरणा तुम्हाला घरातूनच मिळाली. वडील तुमचे अशिक्षित आहेत आणि गवंडी काम करतात असतील, काय त्यांच्याबद्दल भावना? वडील जरी अशिक्षित असले तरी त्यांचं शिक्षण हे 10वी पर्यंत झाले आणि सुरुवातीपासूनच एक गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा म्हणूनच माझी ओळख राहिलेली आहे. त्यांच्यामुळेच माझी ओळख आहे गावामध्ये. त्यांच्याकडून खूप गोष्टी म्हणजे अशा शिकायला मिळाल्यात की त्यांनी कधीच असं आम्हाला म्हणजे असं शिक्षणाच्या बाबतीत कधीच काही कमी पडू दिलं नाही. आम्हाला प्रत्येक गोष्ट वेळेवरती मिळत गेली. त्याचा आम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेतला आणि आज हे यश मला मिळाले. तुम्हाला तुमच्याकडे पुन्हा येतो. तुमचं खूप खूप कौतुक आहे, खूप खूप अभिनंदन आहे. तुमची ओळख पहिल्यांदा प्रेक्षकांना करून द्या. मी कोमल सावंत, गौतमची मोठी बहीण आहे मी, आणि मी सध्या मुख्याधिकारी या पदावर कार्यरत आहे. त्याचा रिझल्ट आला त्यावेळी तो खरं तर माझ्याजवळ मुंबईतच होता, आणि ज्यावेळी रिझल्ट आला 5:30 वाजले होते त्यावेळी, आणि त्यांनी मला ऑर्डर दिली होती की मला आज पनीरची भाजी पाहिजे म्हणून, आणि मी ती तयारी करत होते खरं तर. आणि तयारी करता करताच रिझल्ट आला. मग मला आयडिया होती की त्याचं होणार आहे म्हणून. मग ज्यावेळी त्याने सांगितलं की 9वी रँक आहे म्हणून, मग त्यावेळी मला खूप आनंद झाला की त्यांनी जे आतापर्यंत केलं होतं कष्ट, त्याला फळ मिळालं. मागच्या खूप 2-3 अटेम्प्टला 1-2 मार्कांनी त्याचं राहून जायचं, आणि मग खरं तो खूप डिप्रेस व्हायचा. माझी जर्नी अशी राहिली की माझं दुसऱ्या अटेम्प्टमध्येच खूप फास्ट झालं, पण त्याला 2-3 अटेम्प्ट लागले जास्त. पण त्याला आम्ही कायम प्रोत्साहित करायचो की होणार आहे तुझं, आणि त्याचं म्हणजे 1-2 मार्काने राहत होतं, त्यामुळे त्याचं कन्फर्म होतं की आज ना उद्या तो होणार आहे. आणि मला त्याच्यावर खूप विश्वास होता, आणि त्या विश्वासाचा तो पात्र ठरलाय. आणि आता राजपत्रित पण अधिकारी होईल तो. थोड्या दिवसात रिझल्ट येईल. मला खूप अभिमान वाटतोय की त्यांनी म्हणजे मला मार्गदर्शक मानलं आणि स्वतःचा प्रवास केला. आणि आम्ही दोघंही बाबासाहेबांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, आणि त्या विचारावर चालायचा कायम प्रयत्न करणार आहोत. नक्की नक्की. मला आता त्यांनी सांगितलं की मोठी बहीण माझ्यासाठी खूप प्रेरणास्थान आहे. म्हणजे तुम्ही त्यांना खूप शिकवलं. काय बालपणीचे किस्से काय आहेत, म्हणजे काय व्हायचं? तुम्ही सुद्धा मोठे अधिकारी आहेत त्यांच्यापेक्षा, काय सांगाल? बालपणीचे किस्से म्हणजे आम्ही आता गावाकडची एकदम अशी पोरं, आणि आता तुम्ही बघताय हे मारण, इथंच आम्ही वाढलेलो आहे. पलीकडेच ओढा आहे, तर ओढ्यामध्ये पोहायचं, मासे पकडून आणायचे, ते भाजी बनवायला लावायची मम्मीला, खायचे. मग ते एकदम ग्रामीण बॅकग्राऊंड आहे आमचा. आणि एज्युकेशन पार्श्वभूमी म्हणलं तर मम्मी पप्पाचं असं म्हणजे अशिक्षित नाहीत. पप्पा 10वी शिकलेत आणि मम्मी पण 7वी शिकली, कमी शिकलेले आहेत, पण त्यांनी आम्हाला कायम प्रेरणा दिली की तुम्ही चांगली पदं गाठायची म्हणून. पप्पांनी तर मला म्हणजे मी 2020ला सहाय्यक कक्ष अधिकारी, त्यानंतर राज्यकर निरीक्षक ह्या दोन्ही पोस्ट काढल्या. परत 21ला त्या दोन्ही निघाल्या. त्यानंतर मी मुंबईला होते, माझगावला. मग त्या प्रवासातच मी MPSCचा अभ्यास चालू होता माझा. माझी 22ची मेन्स दिली मी राज्यसेवेची, पण माझं इंटरव्ह्यूला कॉल नाही आला. मग त्यावेळी मला अभ्यास सोडायची इच्छा होती खरं तर, पण दादू खरं मला सांगतो प्रेरणास्थान आहे, पण त्याच्याकडून पण मी खूप काही शिकते की तो मला कायम म्हणजे माझ्या मोठमोठ्या गोष्टी सांगणार, तिथे तू घरी राहून अभ्यास केला, एवढं हे मिळवलंय, तर तू पात्र आहेस राजपत्रित अधिकारी होण्याचा. तेच मला ते आवर्जून विचारायचं आहे की तुम्ही घरी राहून अभ्यास केला. मगाशी तुमच्या वडिलांनी एक किस्सा सांगितला की म्हणजे एवढा अभ्यास केला की तुम्हाला कुठं परीक्षेला जाताना एक कात्र्याच्या बोगद्यात त्यांनी किस्सा सांगितला की तुम्हाला भीती वाटायची. काय सांगा प्रेक्षकांना?
म्हणजे मी इथंच होते कायम. मी 2000 मला बाहेर क्लासला अभ्यास करायची सवयच नाही म्हणजे बाहेर. म्हणजे लायब्ररीतले ते कंजेस्टेड वातावरण वगैरे मला सूट नाही झालं. मी 4 महिने सातारला होते लायब्ररीला, पण ते तिथलं ते कंजेस्टेड वातावरण आणि मग तो घरापासून लांब राहणं थोडं ते मला थोडं हे नाही झालं. मग मी घरी आले. घरी खरं त्यावेळी वातावरण नव्हतं अभ्यासाचं इकडे. मग आल्यानंतर ही रूम जी आहे ती माझ्या लक्षात होती की इथं मी अभ्यास करेल म्हणून. मग मी घरी आल्यानंतर पप्पांना सांगितलं की आता मी घरीच अभ्यास करते म्हणून. पप्पांना वाटलं की म्हणजे त्यावेळी असं नव्हतं की घरी कोणी अभ्यास करून अधिकारी झाले म्हणून. मग पप्पा मला बोलले की थोडा विचार कर, जा सातारा नाहीतर पुणे वगैरे, कारण बऱ्यापैकी मुलांचा पुण्याला वगैरे जाण्याचाच कल असतो. पण मी ठरवलं होतं आता घरीच अभ्यास करायचा, बाहेर राहून म्हणजे माझं होणार नाही किंवा माझा अभ्यासच होत नव्हता. मग मी घरीच अभ्यासाला सुरुवात केली. मग हा त्यावेळी कॉलेजला होता, SY ला होता त्यावेळी, आणि मी पहिला अटेम्प्ट दिला त्यावेळी. मग पहिल्या अटेम्प्टला माझं 2 मार्कने मेन्स गेली, म्हणजे STIs गेली, मेन्स गेली. हा, पहिली प्रिलिम्स मी क्वालिफाय झाले होते. मग त्यामुळं पप्पांना पण मम्मीला वगैरे विश्वास वाटला की आता होईल म्हणून. मग नंतर 20च्या एक्झाम मध्ये माझं झालं. मग त्यावेळी त्यांनी तो रिझल्ट, ते अजून त्याला प्रेरणा भेटली की आता आपल्याला पण दिदी सारखं व्हायचंय म्हणून. खरं तो पहिला UPSCचा विचार करत होता, पण नंतर मग MPSC नंतर UPSC असं मग त्यानं हे चेंज केलं. पण थोड्या मार्काने थोडं अपयश येत गेलं आणि थोडी जर्नी लांबली. पण तो अजून अभ्यास करेल आणि चांगली पोस्ट काढेल अशी अपेक्षा आहे मला. नक्की. ह्यांचे आई वडील आहेत, आपण त्यांना भेटूया. या, नमस्कार. काय सांगताल? 2 अधिकारी घडवले तुम्ही हा. आणि तुमच्या बाबत त्यांनी सांगितलं की तुम्ही गौंडी कामगार. हा, गवंडी कामच करतोय मी. मी वयाच्या 15 पासून गवंडी काम करतोय. आज जवळजवळ मला 37 वर्ष झाली काम करतोय त्याला. आता शेवटची ही 2 काम आहेत ती झाले, तर ह्यांचा बी लय अभिमान आहे मला, कारण ह्यांनी भरपूर कष्ट केलंय. ही मी डोळ्यानं माझ्या बघितलंय. मला ही आठवडा बघायला होत नव्हती ह्याच खोलीत. माझं जाण्याच्या टायमिंग आणि त्यांचा अभ्यास करण्याचं टायमिंग वेगळं होतं. मी जर समजा संध्याकाळी 8ला कामावर यायचं, त्यावेळेला 8च असायची. संध्याकाळ परत रात्रीची ह्यांचं जेवणाचं टायमिंग 10चं, तोवर आम्ही झोपलेला असायचो. आणि नंतर सकाळी आम्ही जायच्या अगोदरची पहाटेच उठून खोलीत रेडी असायची. मग ते आम्ही सकाळी आपलं 8ला 9ला डबा बांधून कामाला. असं 8 दिवस मला ही बघायला भेटत नव्हती. अशी परिस्थिती त्यावेळेला. तुमचं वय आता किती आहे? माझं वय आता 52 आहे. प्रेक्षकांना सांगेन की ह्यांचं वय 52 आहे. आता ह्यांनी कलप केलाय पण 52 आहे. बरं, मला सांगा, खूप अडचणी आल्या असतील शिकवताना पैशाच्या, किंवा तुम्ही आता गौंडी काम म्हणल्यावर केवढं पैसे नाही, भरपूर आम्हाला म्हणजे शिकवताना बी अडचणी आल्या. पण जरी ह्यासनी आज एखादी वस्तू नाही देऊ शकलो तर मी ती 2 दिवसात आणून दिलेली. पुस्तकं वगैरे तुम्ही घरात बघा, भरपूर आहेत एकदम. कोण विश्वास नाही ठेवणार या म्हणजे वसाड महाराणा इकडे चौकड सगळं. आता एका महिन्यात इकडे पाणी पण नसणार आहे, आणि अशा भागात त्यांनी अभ्यास केलाय आणि आज अधिकारी म्हणून याच मातीत बसले. मला ह्यांची मूळच गॅरंटी होती की हे अधिकारी होऊ शकते. मग मी आधी मागं पुढं काय विचार केला नाही. त्यासनी पाहिजे त्यांची पूर्तता केलेली आहे. बरोबर. आता तुमच्या मित्रांचा फोन येत असेल तुम्हाला, म्हणले असतील की म्हणजे अधिकारी घडवले, अधिकारी झाले तुमचे. काय कसं गावात गेल्यावर काय म्हणतात लोक? नाही, आता असतेच की, आता गावातली आपली आहे तीच मित्रमंडळी, त्यासनी बॅन झालाय भरपूर. रात्री मिरवणूक झाली, भरपूर लोक होती. तुम्हाला साथ देणाऱ्या काय सांगाल आता? पहिली प्रतिक्रिया काय तुमची? काय सांगाल? माझी ओळख आशा अंकुश सावंत. मला 3 मुलं आहेत. थोरली मुलगी माझी अधिकारी नाही. माझा मधवा मुलगा PSI झालाय. धाकटा मुलगा गवंडी काम करतो. पण दादा PSI झाल्याबद्दल मला कौतुक वाटतं, अभिमान वाटतो. तो घरी राहून गरिबी परिस्थितीतून जाण ठेवून अभ्यास केला, ह्याचा मला अभिमान आहे. नाही, खरंच एकदम भाबडा स्वभाव आहे तुमचा, परंतु तुम्ही यांना करून घातलंय. पण मी सपोर्ट दिला माझ्या मुलांना की तुम्ही शिका, आज ना उद्या. अभ्यास करताना काय कधी नाही मी काय म्हणली, दीदी तू शिक, आज ना उद्या तू साहेबीन होणार आहे. मला अभिमान वाटत होता माझ्या मुलाचा. कामात कधीच कधी नाही मी दीदीला सांगितलं, दादाला पण नाही. दादाला म्हणलं तू साहेब होणार आहे गौतमला. मला गौतमचा पण विश्वास होता, पण मला धाकटा मुलगा शिकलाच नाही, त्यामुळे त्याला मी काय म्हणतच नव्हते. तो शाळेत जायचा आणि शाळेत डबा खायचा आणि घरी यायचा. आता मी घरी राहणार ढोरं शिरड सांभाळायची. मला काय माहित तो काय करतोय गावात, त्यामुळे मला वाटायचं तो नाही शिकणार, पण माझी 2 पोरं शिकणार.
आता हे दोघं जण आता अधिकारी झाले ते जाणार आता ड्युटीवरती. पण तुमच्या- आता तो जवळ आहे ना, धाकटाच मुलगा जवळ आहे. आता ही काय कधी 4 दिवसात नाही येणार, वर्षात नाही एकदा, पण एक जवळ असावा ना. सणाला वगैरे हे येत होते का घरी? कोण? ही तर शिकली दीदी, हा घरी बरोबर. राहून शिकली आहे. सणाला तो- सणालाही येत होती घरा. हम्म. हा सणालाही घरी येत होती. हम्म, हम्म, आधी मध्ये म्हणजे त्यासनी जर मेळ आलं समजा सणाला सुट्टी तर ती येत होती. हम्म, हम्म, दिदी याची हे त्या बरोबर आता हे तर येतच होता. बरोबर. हम्म. मला तुम्हाला सांगायचं काय वैशिष्ट्य काय या भागात. ललिता बाबर खूप मोठं नाव, जागतिक स्तरावरचं नाव याच भागात घडल्यात आहे, याच डोंगर माळरानावरती. तुम्ही सुद्धा याच भागात अभ्यास केला, बहिणी भावंड तुम्ही अधिकारी झाला. काय सांगायचं? खरं म्हणजे ना, मानदेशी लोकांमध्ये ना खरंच कष्ट करण्याची खूप ताकद आहे. आणि मग ते लोकांना, त्या स्वतः मानदेशी लोकांनाच माहित नाही की आपलं गदी माडगुळकरांचं एक पुस्तक आहे मानदेशी लोक म्हणून. खरं वाचायला पाहिजे. म्हणजे लोकांमध्ये किती कष्ट करण्याची ताकद आहे त्या पुस्तकातून आपल्याला समजतं. आणि आपल्याला माहिती आहे आपली मानदेशी भागामध्ये किती दुष्काळी वातावरण आहे, किंवा हेच मुळात कारण आहे की आपल्या इथले लोक खूप सारे अधिकारी झाले. म्हणजे मानदेशात जरी दुष्काळ असला हा. तरी इथं ज्ञानाचा डोक्याचा सुकाळ आहे. हो, नक्कीच. म्हणजे इथं आपल्याला इतर म्हणजे इंडस्ट्रीयल म्हणा किंवा अशी डेव्हलपमेंट जवळ नाहीये. त्यामुळे आपल्याला स्पर्धा परीक्षा खूप जवळच्या वाटतात आणि मग इथली मुलं तिकडे जास्त कळतात असं मला वाटते. बरोबर. आता तुमचं लग्न झालंय, तुमचे मिस्टर काय करतात? ते सध्या राज्यकर निरीक्षक, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आहेत माझगावला. त्यांनी पण म्हणजे खूप सपोर्ट करतात मला, की अजून पण त्यांची इच्छा आहे की मी अजून अभ्यास करावा आणि म्हणजे अजून पण मोठं पद मिळवावं म्हणून. ओके ओके. आपल्यासोबत त्यांचे मिस्टर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. या, काय भावना हे कुटुंबाबद्दल काय वाटतं तुम्हाला? खरंच हे कुटुंब एवढ्या म्हणजे माळरानामध्ये एकदम दुर्गम भागातून म्हणजे जे आमचे मामा आहेत त्यांनी बी मुलांना शिकवलं आणि ह्यांनी जाण ठेवून शिकले आणि त्यांनी तसं करून दाखवलं, घडवलं. त्यांचे खरंच जेवढे हे म्हणता येतील तेवढे कौतुक करता येईल तेवढं कमीच आहे. मला तुमची प्रेक्षकांना तुमची सर्वप्रथम ओळख सांगा, कारण तुमची भाषा त्या भागातली वाटते, विदर्भ. मी राज्यकर निरीक्षक म्हणून माझी निवड झाली 2021च्या बॅचला. मी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आरळ गावातला आहे आणि त्यामुळं माझं भाषा इकडच्या पेक्षा मॅच होणार नाही. वातावरण तसं वातावरण बऱ्यापैकी आपलं मानदेशी आणि त्यांचं तिकडचं सेम आहे. आणि त्यांचं पण पप्पा म्हणजे फळ विकायचा व्यवसाय करायचे. त्यांच्या घरात पण ते पहिलेच अधिकारी आहेत, पहिलेच ग्रॅज्युएट आहेत. आणि म्हणजे त्यांचा पण प्रवास खूप संघर्षमय असा राहिलेला आहे. काय सांगायचं आहे सगळं, म्हणजे कुठलीच पार्श्वभूमी नाही तुमच्या कुटुंबाला, म्हणजे तुमचे वडील कुठले मोठे अधिकारी आहेत किंवा आता कसं आहे आपण बघतो की अभ्यास करायला पुस्तकं लागतात, लायब्ररी लागते, चांगलं ठिकाण लागतं, म्हणजे वातावरण लागतं. असं काहीच नाही तुमच्याकडं. इथं बघेल तर सगळं माळरान आहे, खडकाव. या खडकाव अभ्यास केलाय तुम्ही? तसं बघायला गेलं तर मानदेश म्हणून ह्या भागाला ओळखलं जातं. आणि सगळ्यात महत्वाची ओळख म्हणजे परिस्थिती काही जरी असली तरी हार मानायची नाही. ही जी गोष्ट इथल्या लोकांमध्ये जी आहे ना, ती नक्कीच एक नेहमी आम्हाला म्हणजे विजयाकडेच घेऊन जाते. आम्ही असं कोणती गोष्ट मध्ये जाऊन सोडून देत नाही. नेहमी परिस्थितीसोबत लढायचं आणि जिंकायचं. शेवटी विजय हा मिळवायचा, एवढंच ध्येय असतं. तुमच्यातनं पण ते जाणून येतं की तुम्ही 4 वेळा हरला, म्हणजे नापास झाला PSIच्या परीक्षेमध्ये, 5व्या वेळेला झाला. काय तुमच्या डोक्यात आलं नाही का आता हे सगळं सोडावं, कुठलं तर काहीतरी करावं, पप्पासारखं आपलं गवंडी काम करावं? डोक्यात विचार आला असतील काहीतरी वेगळं काय? विचार येण्याचं कसं काही कारण नव्हतं. कारण माझी जर जर्नी जर बघितली तर एकूण मी 5 अटेम्प्ट दिले. त्याच्यामध्ये मी 4 वेळेस इंटरव्ह्यू पर्यंत गेलो. म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजे एक परीक्षेचा टप्पा बघेल तर एक प्रिलिम्स असते, नंतर मेन्स, नंतर PSIचं ग्राउंड असतं आणि नंतर इंटरव्ह्यू असतो. हे 4ही टप्पे मी प्रत्येक वेळेस पास करून जायचो आणि शेवट माझं एक 2-3 मार्कनी जर वेळेस सिलेक्शन राहायचं. त्याच्यामुळे एक विश्वास होता की एवढ्या जवळपर्यंत आपण जातोय, म्हणजे एक दिवस सिलेक्शन होणारच होतं. त्याचबरोबर घरचे जे आहेत त्यांचा एवढा सपोर्ट राहिलेला आहे सुरुवातीपासूनच की माझ्यापेक्षा जास्त विश्वास तेच माझ्यावर दाखवायचे. म्हणजे जरी रिझल्ट माझा गेला तरी मला फोन करून सांगायचं
की जाऊन दे, ह्यावेळेस गेले, पुढच्या वेळेस नक्कीच होणार आहे. त्याच्यामुळे मला पण एक हे म्हणजे बरोबर वाटायचं की हम्म. होऊन जाईल, यावेळेस नाही झालं, पुढच्या वेळेस तर नक्कीच होऊन जाईल. त्याच्यामुळे मी पण कंटिन्यू प्रयत्न करतच राहिलो आणि रिझल्ट आला शेवटी. मला आवर्जून विचारायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आता त्यांनी घेतलं की खरंच त्यांच्यामुळं आज असं जाणवतं की या डोंगराळ भागातला सुद्धा अधिकारी होऊ शकतो. ओके, तर काय बद्दल त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमीच एक प्रेरणास्थान म्हणून मी पाहत आलेलो आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या अशा म्हणजे भरपूर गोष्टी आहेत. त्यांचं विचार, त्यांनी जे कार्य केलं आणि ते कार्य करताना त्यांना भरपूर अडचणी आल्या, परंतु त्यांनी कधीच हार मानली नाही आणि आपली जी तत्त्व आहेत त्या तत्त्वांसोबत कधीच त्यांनी तडजोड केली नाही. नेहमी आपल्या विचारांसोबत उभं राहायचं आणि ते विचार शेवटपर्यंत घेऊन जायचं, हे जे त्यांचं होतं त्यांचं ती गोष्ट मी त्यांच्याकडून खूप वेळा घेतली आणि त्यांचा आदर्श मानूनच आजपर्यंत मी प्रवास करत आलेलो आहे आणि भविष्यात सुद्धा प्रशासनामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या विचारांवरच मी काम करत राहणार आहे. बरोबर. एका गौंडी कामगाराचा मुलगा PSI होतोय आणि घरात अभ्यास करून, सगळ्यात मोठी गोष्ट आहे, आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आता ही तुमची मुलाखत पाहून अनेक म्हणजे प्रेरणादायी तुमचं प्रवास आहे. तुमची मुलाखत पाहून अनेक जणांना अभिमान वाटणार आहे, तुमच्यासारखं बनायचा प्रयत्न करणार आहेत. काय सांगाल विद्यार्थ्यांना? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला एक अधिकारी बनायचं असेल तर आपल्यामध्ये काही गुण असावेच लागतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मला वाटतो तो म्हणजे एका विद्यार्थ्यामध्ये डिसिप्लिन नावाची गोष्ट खूप महत्त्वाची असते. कारण तुम्ही जोपर्यंत स्वतःशी प्रामाणिक राहून एखादी गोष्ट करत नाही तोपर्यंत आपण काहीच अचीव करू शकत नाही. कारण म्हणजे आता मी 2 वर्ष झालं पुण्यामध्ये आहे. मी बऱ्याच गोष्टी पाहतो की मुलं म्हणजे अभ्यासाच्या नावाखाली पुण्यामध्ये टाइमपास करत असतात. परंतु ते होतं असं की त्यांना असं वाटतं की ते दुसऱ्यांना फसवतात, परंतु ते स्वतःला फसवत असतात. त्यामुळे त्यांचं सिलेक्शन होत नाही. त्याचबरोबर पेशन्स ठेवले पाहिजेत आपण एक विद्यार्थी म्हणून. कारण माझं जर बघितलं तर माझे 4 रिझल्ट गेले, परंतु मी कधीच अभ्यास सोडला नाही की बाबा ह्यावेळेस माझं झालं नाही, मी अभ्यास बंद करतो किंवा डिप्रेशनमध्ये जायचं वगैरे, तसलं काही गोष्टी झाल्या नाहीत. ती गोष्ट एक राहिली आणि डेडिकेशन पाहिजे. कारण आणि वेळेचं एक उत्तम पद्धतीनं नियोजन करता आलं पाहिजे. माझं कसं होतं, ज्यावेळेस मी 2021ची मुलाखत देत होतो त्यावेळेस माझ्या मुलाखत, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू म्हणजे हे सगळं 4ही गोष्टी एकाच वेळेस त्यावेळेस मी मॅनेज करू शकलो नाही. त्यामुळे मला त्यावेळेस ज्या चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करता आला नाही, त्यामुळे माझं त्यावेळेस रिझल्ट गेलं. परंतु ह्यावेळेस सुद्धा सेम सिच्युएशन तशीच झाली होती. माझी राज्यसेवेचा इंटरव्ह्यू होता, PSIचं ग्राउंड होतं, त्याचबरोबर पुढच्या प्रिलिम्सचा आणि मेन्सचा पण अभ्यास करायचा होता. परंतु त्यावेळेस ज्या माझ्याकडून चुका झाल्या होत्या त्या मी अगोदरच ओळखल्या होत्या की माझ्याकडून काय होते. त्याच्यामुळे मी एक चांगल्या पद्धतीनं टाईम मॅनेजमेंट, वेळेचं नियोजन केलं आणि ह्या सर्व गोष्टी मग आपोआप होत गेल्या. जास्त काही त्याला लोड वगैरे झाला नाही. मग बरोबर. डिसिप्लिन हा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म जो यांच्या आयुष्यात त्यांनी पाळला आणि आज ते PSI पदावरती आहेत. अजून काय व्हायचं तुम्हाला? नक्कीच एक आता MPSCचे राज्यसेवेचे इंटरव्ह्यू पण दिलेला आहे. त्याचा फायनल रिझल्ट येणारच आहे. पोलीस खात्यामध्येच याच्यापेक्षा मोठी पोस्ट काढण्याचा प्रयत्न राहणार आहे. बरोबर. तुम्ही सांगा, काय सांगाल आपल्या मानदेशाच्या मुली सुगत ललिता बाबर जागतिक स्तरावरती गेल्या तेव्हापासून एक वेगळंच म्हणजे धाडसी मुलं आहेत, जसं की तुम्ही. काय सांगाल मुलींना, काय सांगाल? मी कायम एक गोष्ट सांगेल की आई वडिलांनी जो आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे पहिल्यापासून, त्याचं मुलींनी योग्य हे करायला पाहिजे. कारण आपण आजकाल बघतो सोशल मीडिया आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे खरं तर मुलींना म्हणा किंवा एकंदरीत युवकांना म्हणजे भरकटवत घेऊन जाणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. मी मोबाईलचा फक्त लेक्चर पुरता यूज करायचे. सुरुवातीला तर मला मोबाईलच नव्हता, मी पप्पांचा फोन वापरायचे लेक्चर बघणे आणि तेवढ्या पुरता मोबाईल. मी मुलींना तर हे सांगेन की घरच्यांनी जो आपल्यावर विश्वास दाखवलाय आणि मुलींनी स्वतः, कालच आपला वुमन्स डे झाला आणि आता खरं तर महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला समोर दिसतात आणि मुलींमध्ये तेवढं कॅलिबर असतं आणि कधी कधी घरची पण परिस्थिती नसते की त्यांना घरून सपोर्ट करत नाहीत. मग ते मी पालकांना पण सांगेन की मुलींवर तुम्ही विश्वास दाखवा आणि
त्या विश्वासाचं मुलींनी पण हे केलं पाहिजे, सार्थक केलं पाहिजे. बस. मला तुम्हाला विचारायचं आहे की काय पालकांनी कशा प्रकारे मुलांना शिकवलं पाहिजे? तुमच्यासारखे पालक सगळ्यांना भेटायला पाहिजे असं विद्यार्थ्यांना वाटणार आता, म्हणजे काय सांगाल त्यांना? नाही, मुलं जर शिकणारे असतील तर त्या मुलं शिकवलीच पाहिजे ती. हीच माझं मत आहे. ती जे आणि ज्याची त्याने ते आई वडिलांनी बी ते ध्यानात ठेवलं पाहिजे की मुलासनी बी कुठं कमी पडू नये. बरोबर. जी पोरं शिकते ती त्याने शिकवाच. आता हा आता तुम्ही ह्या अगोदर गौंडी कामगार होता, हा. आता 2 अधिकाऱ्यांचा बाप आहे. आता काय आहेच. काय आनंदच आहे की. है ना? हा नक्कीच. हा काय म्हणायचं तुम्हाला? आता काय म्हणायचं. काय? आता स्वप्न पूर्ण केलं. हा, माझे स्वप्न पूर्ण केलं. असंच प्रत्येक मुलींनी केलं पाहिजे. आई वडिलांचं विश्वास ठेवला पाहिजे त्या मुलांनी आई वडिलांवर. बरोबर. अभ्यास केला पाहिजे. हा, ती खूप साधी आहे, पण म्हणजे तिच्याकडून घेण्यासारखे खूप सारे गुण आहेत. म्हणजे एकंदरीत ती कायम म्हणजे तिची कष्ट करण्याची जी क्षमता आहे ना, ती माझ्यात नाहीये खरंच. म्हणजे सकाळी सगळ्याच्या आधी उठायचं, सगळं करायचं, म्हणजे ती म्हणजे गोष्ट तिच्याकडून. आणि आजकालच्या खूप साऱ्या आईंना पण ती प्रेरणा आहे एक, की तिने मला कधी घरकामात नाही गुंतवलं, की तू भांडी घास, धुणं धु. आणि म्हणजे माझ्या अभ्यासातून कधीच तिनं मला डिस्टर्ब नाही केलं. उलट कधी मी समजा चुकून बाहेर बसले इकडं, मोबाईल जर बघत असेल किंवा काही टाइमपास करत असेल, तर सांगणार मला, दीदी घरात जा, अभ्यास कर. आणि त्याला पण कायम ती मोटिवेट करत राहायची की अभ्यास करायचंय तुम्हाला, चांगलं अधिकारी घडायचंय, म्हणजे आमच्यासारखं कष्टाचं जीवन म्हणजे तुम्हाला नकोय म्हणून. आणि पप्पा पण कायम माझी ज्यावेळी 2019च्या वेळी मी मेन्सला होते STIच्या खरं तर, आणि त्यावेळी 2च मार्कने राहिलं होतं. आम्हाला सगळ्यांना होप्स होते की माझं होईल म्हणून, पण त्यावेळी 2 मार्क्सने राहिलं. आणि दादून जसं सांगितलं पेशन्स पाहिजे, आणि मी थोडी पेशन्सच्या बाबतीत म्हणजे खूप उतावळी आहे. मला कसं सुरुवातीपासून सक्सेस खूप फास्ट मिळत गेलं, आणि त्यामुळे खूप फास्ट मिळायच्या ह्या अपेक्षामध्ये 2 मार्कांनी राहिलं. त्यावेळी मी खरं खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. आणि रिझल्ट लागला त्या दिवशी पप्पांनी मला म्हणजे खूप हे केलं की ह्यावेळी तू झाली नाही, पण पुढच्या वेळी नक्की तुझा महाराष्ट्रात नंबर येईल. आणि तसंच मग मी 2री होते महाराष्ट्रात त्यावेळी, सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून, आणि 4थी होते राज्यकर निरीक्षक म्हणून. म्हणजे त्यांनी आम्हा दोघांनी काय मोटिवेट करत राहिले. रिझल्ट मध्ये खरं आम्ही दोघं समोर सगळ्यांचे दिसतोय, पण आमचा बॅकबोन खरं तर हा आहे. म्हणजे त्यांनी पप्पांसोबत गौंडी काम करतो आणि खूप मेहनती आहे तो. सगळ्यांना समोर आम्ही दिसतो, पण बॅकबोन आमचे हे 2 आहेत. जे कष्ट करतात. नक्कीच. आणि त्याच्यासारखी म्हणजे आमच्या घरच्यांसारखी कष्ट करण्याची वृत्ती त्यांच्यामध्येच आहे खरं. भैया पण जवळजवळ 4-5 वर्ष झाली तो पण पप्पांसोबत काम करतो. आम्हाला सगळा सपोर्ट राहायचा. म्हणजे तो कधी एखाद्या टाइमला पप्पा कामाला, म्हणजे एक टाइम असा दुष्काळ आला होता की गौंडी काम पण ठप्प पडलं होतं. मग हा लोकांच्या डाळिंबी मध्ये खत घाल, वैरणी गोळा कर, त्याच्या गंजीरच असले कामं करून पण तो म्हणजे आठवड्याचा बाजार पुरतं पैसे तो कमवून आणायचा. मला खरं गर्व आहे खूप की म्हणजे एवढा आम्हाला पार्श्वभूमी नव्हती, पण ह्यांनी आम्हाला कायम सपोर्ट करले की तुम्ही करू शकता म्हणून. आमच्यातलं कॅलिबर ओळखलं ह्यांनी, आणि आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल खरं खूप आभार शब्द खूप कमी आहे त्यांच्यासाठी. कायम ऋणात राहणार आहे आम्ही त्यांच्या. नक्की. मला शेवटचा प्रश्न हे जाणून घ्यायचा की हा गावचा जर इतिहास बघितला तर पहिले अधिकारी, म्हणजे आता खूप अधिकारी झालेत, पण पहिली सुरुवात कोणी केली? सुरुवात तसं नाही, गावात खूप सारे अधिकारी आहेत खरं तर. मला थोडं पार्श्वभूमी, तुमच्या गावात IAS पण आहे? हो, IAS पण आहेत. माननीय पोपटराव मलिकनेर साहेब सध्या IAS आहेत. आणि सुरुवात म्हटलं तर आम्हाला MPSC बद्दल मला आमच्या इथलेच आहेत विजय सावंत, ते कक्ष अधिकारी झाले होते. परत माझे चुलते विशाल सावंत सध्या ते रेल्वे मॅनेजर आहेत. खरं ते त्यांचं सांगायचं राहिलं, खरं आमच्या दोघांच्या यशामध्ये त्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. म्हणजे पप्पांनंतर मी त्यांना मानते इथपर्यंत. म्हणजे पुण्याला आम्ही एक्झामला जायचो तर तिथं त्यांनी एक्झामला घेऊन जाणं सोडणं. पप्पानंतर 2 नंबरचे माझे सपोर्ट सिस्टीम माझे पुण्याचे नाना आहेत, आणि म्हणजे त्यांच्याकडूनच आम्हाला MPSCची माहिती कळाली आणि आम्ही ह्या प्रवासाला वाटचाल केली. मी 11वीला
बारामतीला शहादानगरला होते. त्यावेळी पण थोडं तिकडे ॲग्री बॅकग्राऊंड आहे आणि मग तिकडे थोडं MPSCचं वातावरण होतं. मग त्या वातावरणामुळेच आम्हाला MPSC माहिती कळाली आणि आम्ही तो प्रवास कंटिन्यू केला. आपण सावंत कुटुंबाचा प्रवास जाणून घेतला. खरं तर अनेक मानदेशामध्ये अशी कुटुंब आहेत जे संघर्षातून वर आलेले आहेत. सावंत कुटुंबाचा जर विचार केला तर या बहिणी भावंडांनी या डोंगरात राहून घरी राहून अभ्यास केला. त्यांनी कुठलीही अपेक्षा केली नाही क्लासेस वगैरे जे आजकालच्या मुलांना पाहिजे असते की आम्हाला क्लासेस, मोठा मोबाईल पाहिजे, पुण्याला गेलो पाहिजे, दिल्लीला गेलो पाहिजे. तशी कोणतीही अपेक्षा न ठेवता एका गौंडी कामगारांना आपली 2 मुलं अधिकारी बनवलेत. आपण हा सगळा प्रेरणादायी प्रवास कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.